रामकृष्ण हरी. बाळाभाऊने महाराजांना उमरावतीमध्ये आत्माराम भिकाजीच्या घरी पाहिले तेव्हाच त्यांच्या मधील आगळ्या वेगळ्या अलौकिक साधुत्वाची त्याला ओढ लागली. त्यानंतर महाराज जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या मागोमाग तो जाऊ लागला. त्यांच्यावरील बाळाभाऊची भक्ती इतकी वाढली होती की आयुष्यभर अशा साधूच्या चरणी आपले जीवन व्हावे असे त्याला प्रकर्षाने वाटू लागले. काही दिवसांनी महाराज शेगावात आले तेव्हा बाळाभाऊही त्यांच्या मागोमाग उमरावतीहून आला. इथे महाराजांनी कृष्णाजीच्या मळ्यातील जागा सोडली. महाराज शेगाव सोडून जाऊ नये म्हणून त्यांच्या भक्तांनी आटोकाट प्रयत्न केला. अवचितपणे गवसलेला हा हिरा असा सहजासहजी सोडून द्यायला शेगावकर मुळीच तयार नव्हते. शेवटी त्यांच्यासाठी सखाराम आसोलकरांची जागा निवडण्यात आली. ही जागा देशमुखांच्या बाजूची होती. तरीही सर्वांनी आपापसात चर्चा करून समेट घडवून जागा बांधण्याची तयारी दर्शवली. रामचंद्र गुरव, परशुराम सावजी, भास्कर, पितांबर प्रभृतींनी विशेष मेहनत घेऊन ही नवीन जागा स्थापन केली. बाळाभाऊची विरक्ती दिवसेंदिवस वाढत होती. त्याच्या घरून वारंवार त्याला घरी येण्यासंबंधी नातेवाईकांची पत्रे येत होती. त्याने त्या पत्रांकडे दुर्लक्ष केले. बळेबळेच त्याला सर्वांनी आपल्या गावाकडे पाठवून दिले. तर हा पठ्या गावाला गेला अन आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन परत शेगावाकडे आला. त्याला पुन्हा आलेला पाहून का कोण जाणे, परंतु भास्कराचे पित्त खवळले. तो बाळाभाऊला अद्वा बोलू लागला. बाळाभाऊचे वागणे असंबद्ध आहे, लोचटपणाचे आहे. ह्या तरुण वयात विरक्ती आल्याचे तो सोंग करीत आहे असे सतत भास्कर पाटील बाळाभाऊला टोचून बोलत होता. एक दिवस हा प्रकार असह्य झाला. तेव्हा महाराजांनी तेथेच उभ्या असलेल्या एका गृहस्थाच्या हातातील वेताची काठी घेतली आणि बाळाभाऊला मारण्यास सुरुवात केली. महाराजांचे हे वर्तन पाहून भास्कर घाबरला. महाराजांनी इतक्या बेदमपणे बाळाभाऊला मारले की शेवटी ती काठीही तुटली. भास्कर महाराजांना अडवू लागला, पण महाराज ऐकेनात. काठी मोडल्यावर ते बाळाभाऊला लाथाने तुडवू लागले. बाळाभाऊ निपचित पडला होता. इतक्यात बंकटलाल, कृष्णाजी वगैरे आले आणि त्यांनी महाराजांना कसे बसे आवरले. बंकट म्हणाले, महाराज आता पुरे, अशाने मरेल तो. त्यावर महाराज हसले. त्यांनी बाळाभाऊचा हात धरून त्याला उठवले आणि म्हणाले, बघा, मी त्याला मारलेही नाही आणि तुडवलेही नाही. जर मी त्याला मारले असते तर त्याच्या शरीरावर वळ उठले असते, परंतु त्याच्या शरीरावर वळाचे साधे निशाणही नाही. हा चमत्कार सर्वांनी पाहिला. इतका मार खाऊनही बाळाभाऊच्या शरीरावर साधा ओरखडाही नव्हता. उलट तो आनंदाने हसत होता. एव्हाना बाळाभाऊचा अधिकार, त्याची भक्ती सर्वांना कळली होती. त्या प्रकारानंतर भास्कर व इतर भक्त बाळाभाऊच्या वाटेला कधीही गेले नाहीत. सुकलाल आगरवालाच्या गायीला बाळापुरातील प्रत्येक जण ओळखत होता. त्या गायी इतका द्वाड प्राणी अख्ख्या गावात कुठेही नव्हता. गरीब गाय हा शब्द तिच्या बाबतीत अगदी खोटा होता. रस्त्यातून बेधडक धावायचे. मुले माणसे रस्त्यातून जात असतील तर खुशाल त्यांना धक्के मारून पळत सुटावे. कोणाच्याही घरात घुसावे. दुकानात जाऊन पोत्यातील धान्य फस्त करावेत. तेल तुपाचे डबे धक्के मारून खाली पाडावेत.
घरी दावणाला बांधले तर दावण तोडून पळत सुटावे, हे तिचे नित्याचे उद्योग होते. सर्व गाव त्यामुळे त्रस्त झालेले होते. वैतागून गावकऱ्यांनी सुकलालला आपल्या गायीस गोळी मारून ठार करावे अशा निर्वाणीच्या भाषेत समज दिली. तिला मारण्यासाठी सुकलालने एका पठाणाला पाचारण केले. परंतु ही गोष्ट जणू काही आधीच समजल्याप्रमाणे गायीने त्या पठाणाला शिंगे मारून उताना पाडला आणि रक्तबंबाळ करून सोडला. सुकलालची पंचायत झाली. तिला विकावे तर तिचे गुण सर्व पंचक्रोशीत माहीत असल्यामुळे कोणीही तिला विकत घेण्यासाठी तयार होईना. शेवटी एकाने त्याला त्या गायीला घेऊन शेगावला जाण्याविषयी सांगितले. गोविंदबुवांचा द्वाड घोडा समर्थांनी वटणीवर आणला, तसेच ह्या गायीलाही ते वटणीवर आणतील असे त्या गावकऱ्याने सांगितले. म्हणून सुकलाल शेगावला येण्यास निघाला. त्या द्वाड गायीला जेरबंद कसे करायचे हा एक यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता. शेवटी एका मोकळ्या मैदानाच्या मधोमध हरळ कुंद्याचा ढीग करून ठेवला. शेजारी सरकीही ठेवली होती. ते खाण्यासाठी साहजिकच ती गाय जेव्हा आली तेव्हा 10-20 जणांनी तिच्यावर फासे टाकले. महत्प्रयासाने तिला साखळदंडाने बांधून एका गाडीवर आणून ठेवले. गाडी शेगावच्या दिशेने निघाली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जसजसे शेगाव जवळ येत होते तसतसे गायीच्या स्वभावामध्ये आश्चर्यकारक बदल होत होते. महाराजांच्या मठात आल्यावर गायीने डोळ्यात पाणी आणून महाराजांकडे पाहिले. तिची अवस्था बघून महाराज गहिवरले आणि म्हणाले, अरे, या गोमातेला एखाद्या वाघिणीप्रमाणे साखळदंडाने जखडण्याची काय गरज होती? ही अवघ्या त्रिभुवनाची आई आहे आणि तिचीच तुम्ही अशी अवस्था केली. मूर्खांनो, आत्ताच्या आत्ता मुक्त करा तिला या जोखडातून. गायीजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. शेवटी समर्थच खाली उतरून त्या गायीजवळ गेले. तिला त्या बंधनातून मुक्त केले. गाय गाडीवरून खाली उतरली. उतरता क्षणीच तिने महाराजांचे पाय चाटले आणि त्यांना त्रिवार प्रदक्षिणा घातली. महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवून म्हटले, बाई, तुझ्या खोड्या द्वाडपणा सर्व सोडून दे. आता शांतपणे तुझे उरले आयुष्य या मठामध्येच घालव. गायीमध्ये झालेला हा अलक्षणीय बदल बघून सर्वजण अचंबित आणि आश्चर्यचकित झाले. सर्वांनी गजानन महाराजांचा जय जयकार केला. एकदा कारंजाचा श्रीमंत ब्राह्मण लक्ष्मण घुडे याचे शेगावात येणे झाले. त्याच्याबरोबर त्याची पत्नीही होती. असह्य पोटदुखीमुळे तो बेजार झाला होता. अत्यंत खर्च करूनही हा रोग काही बरा होत नव्हता. शेवटी गजानन महाराजांची कीर्ती ऐकून तो शेगावला येण्यास निघाला. त्याची प्रकृती इतकी अशक्त झाली होती की दोघा तिघांनी त्याला उचलून समर्थांकडे आणले होते. त्याच्या पत्नीने महाराजांसमोर पदर पसरला. आपल्या नवऱ्याच्या निरोगी आयुष्याची महाराजांकडे भीक मागितली. महाराज त्यावेळी आंबा खात होते. तो आंबाच त्यांनी त्या बाईच्या अंगावर फेकला व म्हणाले, जा, हा आंबा तुझ्या पतीला खायला दे, म्हणजे त्याचा रोग बरा होईल. समर्थांच्या सांगण्याप्रमाणे तिने पतीला तो आंबा खाऊ घातला. ही गोष्ट तिच्या नातेवाईकांना आणि वैद्यांना जेव्हा कळली तेव्हा ते तिला टोचू लागले. वैद्य म्हणाले, अहो बाई, वैद्यकशास्त्रानुसार ह्या पोटाच्या रोगाला आंबा हे कुपथ्य मानले जाते.
जे करायला नको तेच तुम्ही केलेत. लक्ष्मणाची बायको घाबरली. परंतु आश्चर्य असे की तो आंबा खाताच लक्ष्मणाचा रेच होऊन त्याची व्याधी पार शौचावाटे निघून गेली. पोटही मऊ होऊन गेले व काही दिवसातच त्याची प्रकृती पूर्वीप्रमाणेच ठणठणीत झाली. तब्येत सुधारल्यावर एके दिवशी लक्ष्मण शेगावला आला व आग्रह करून महाराजांना कारंज्याला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्यांनी महाराजांची यथासांग पूजा केली. एका ताटात दक्षिणा ठेवून म्हणाला, महाराज, आपण मला पुनर्जन्म दिलात, त्याबद्दल मी आयुष्यभर आपले उपकार विसरणार नाही. मी माझे सगळे धन तुमच्या चरणी अर्पण करतो. महाराज म्हणाले, जर तू तुझे सर्व धन मला दिले आहेस तर मग या ताटात ठेवलेले दक्षिणारूपी धन तू कोठून आणलेस? लक्ष्मण गप्प बसला. महाराज पुढे म्हणाले, लक्ष्मणा, असले दांभिक चाळे तू करू नकोस. जर मला तू सगळे धन दिले असलेस तर लगेचच खजिन्याची कुलपे उघडून टाक आणि सर्व धन माझ्या हवाली कर. महाराजांच्या आग्रहाखातर त्याने खजिन्याची कुलपे उघडली, पण धन देण्याची मात्र त्याच्या मनात इच्छा नव्हती. चिंतातूर मनाने तो वर करणी म्हणाला, महाराज, वाटेल तेवढे धन घेऊन जा. त्याच्या दांभिकपणाचा व खोटारडेपणाचा महाराजांना राग आला. ते म्हणाले, लक्ष्मणा, मला तुझ्या धनाचा लोभ अजिबातच नव्हता. परमार्थामध्ये ढोंगीपणा चालत नाही. तुझ्या दातृत्वाची परीक्षा मी पाहत होतो, पण तुझा लोभी स्वभाव तुला नडला. तू खोटं बोललास माझ्याशी. परमार्थामध्ये माणसाचं मन साफ लागतं. ह्या लोभीपणामुळे तू तुझं नुकसान करून घेशील. महाराज तडक त्याच्या घरातून निघून गेले. 6 महिन्यांच्या आतच महाराजांचे शब्द खरे ठरले. लक्ष्मणाची सर्व संपत्ती लयाला गेली व तो अक्षरशः रस्त्यावर आला. म्हणून परमार्थ उपासना ह्या सच्च्या मनाने कराव्यात. ढोंगीपणा त्यात आणू नये.